ख्वाब और हकीकत के फासले को कम करते हैं, नई जानकारियों से नए अवसर खड़े करते हैं। सुनते रहिए पुनेरी आवाज 107.8। खुश रहो, खुशियाँ बांटो। नमस्कार बालमित्रांनो, रेडिओ पुनेरी आवाज 107.8 FM या रेडिओ चॅनलवर मी RJ उज्ज्वला आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते। संस्कार शिदोरी या कार्यक्रमात आज आपण साने गुरुजी यांनी लिहिलेल्या श्यामची आई या पुस्तकातील सांब सदाशिव पाऊस दे ही कथा ऐकणार आहोत। त्या वर्षी पाऊस आधी चांगला पडला, परंतु मागून पडेना। लावणी झाली होती, परंतु पुढे शेतातील चिखल वाळून गेला, खाचरातील पाणी नाहीसे झाले, माळावरील गवत सुकून जाऊ लागले, लोकांना काळजी वाटू लागली। शेतकरी आकाशाकडे आशेने बघत होता, कोठे काळा डाग दिसतो का पाहत होता। पाऊस हा आधार आहे, पावसामुळे जग चालले आहे, पाऊस नाही तर काही नाही। जीवनाला पाणी पाहिजे, पाण्याला शब्दच मुळी जीवन हा आम्ही योजला आहे। संस्कृत भाषेचा कधी कधी फार मोठेपणा वाटतो। पृथ्वीला पाण्याला जे शब्द आहेत त्यात केवढे काव्य आहे। पृथ्वीला क्षमा हा शब्द ज्याने योजला तो केवढा थोर कवी असेल। तसेच पाण्याला जीवन हा शब्द ज्याने लावला त्याचेही हृदय किती मोठे असेल। पाण्याला किती गोड गोड नावे आम्ही दिली आहेत। पाण्याला अमृत, पय, जीवन अशी सुंदर नावे ज्यांनी दिली त्या पूर्वजांचे खूप कौतुक वाटते। पाण्याला अमृत नाही म्हणायचे तर मग कशाला? कोमेजलेल्या फुलांवर थोडे पाणी शिंपा, वाळलेल्या झाडांना पाणी घाला, सुकलेल्या गवतावर 4 दवाचे थेंब पडू द्या, म्हणजे पहा कशी जीवनाला टवटवी येते ती। मरणालाही जीवन देणारे म्हणजे पाणीच होय। थोडे पाणी प्या, लगेच थकवा दूर होतो, हुशारी येते। पाण्याला वैदिक ऋषींनी माता म्हटले आहे। आई मुलाला दूध देते, परंतु दुधाहूनही पाणी थोर आहे। पाणी नेहमी पाहिजे। पाण्याचा रस जन्मल्यापासून मरेपर्यंत पाहिजे। प्रेम करणाऱ्या आयांप्रमाणे हे पाणी आहे असे ऋषी म्हणतात। पाण्यात जीवनशक्ती आहे तशी कशात आहे? पाण्याचा महिमा कोण वर्णन करील? पुन्हा निरुपाधी, ज्याला रंग नाही, गंध नाही, आकार नाही। जो रंग द्याल, जो गंध द्याल, जो आकार द्याल तसे ते पाणी आहे। पाणी म्हणजे भगवंताचे रूप आहे। त्या वर्षी पाणी पडेना, पीक वाढेना, अवर्षणाची चिन्हे दिसू लागली। अवर्षण जावे व वर्षाव व्हावा म्हणून श्यामच्या गावात शंकराला कोंडण्याची जुनी पद्धत आहे। गावात शंकराचे देऊळ आहे। पाण्यात शंकराच्या पिंडीस बुडवायचे, सारा गाभारा पाण्याने भरून टाकायचा। भटजी रुद्र म्हणत असतात व काही लोक पाण्याचे हंडे भरून आणत असतात व ओतीत असतात। 7 दिवस अहोरात्र अभिषेक करायचा। 7 दिवसच नाही तर पाऊस पडेपर्यंत। गावात पाळ्या ठरतात। रुद्र कोणाकोणाला म्हणता येतो त्यांची यादी होत असते, त्यांना वेळ वाटून ते देत। शंकराच्या देवळात गर्दी होती। रुद्राचा गंभीर आवाज येत होता। रुद्र सूक्त फार गंभीर, तेजस्वी व उदात्त आहे। कवीच्या, त्या ऋषीच्या डोळ्यांसमोर सर्व ब्रह्मांड आहे असे वाटते। भराभरा सारी सृष्टी त्याच्या डोळ्यासमोरून जात आहे असे वाटते। सृष्टीतील माणसाच्या साऱ्या गरजा त्याच्या डोळ्यासमोर आलेल्या आहेत। तो विश्वाशी जणू एकरूप झालेला आहे असे वाटते। श्यामच्या वडिलांना रुद्र येत असे। त्यांची रात्री 12 नंतर पाळी येत असे। आई म्हणाली, जाणारे देवळात, तू पाणी आणायला का नाही लागत? जा, मला नाही उचलणार ते हंडे, केवढाले हंडे व घागरी। श्यामने म्हटले, अरे आपली लहान कळशी घेऊन जा, नाहीतर तांब्या नेलास तरी चालेल। विहिरीतून 1-1 तांब्या बुडवून आणावा व देवावर ओतावा। गणपतीच्या विहिरीत उतरायचे हे सोपे आहे, सरळ पायठण्या आहेत। जा, तो तांबे घेऊन जा, श्यामची आई म्हणाली। एवढासा तांब्या काय ग घेऊन जायचे? तू म्हणशील की झारी नाहीतर पंचपत्रीच घेऊन जा, लोक हसतील तेथे, श्यामने नाखुशीने म्हटले। श्यामची आई श्यामला समजावून सांगत होती, श्याम, कोणी हसणार नाही, उलट तू मोठी घागर उचलू लागलास तर मात्र लोक हसतील।
आपल्या शक्तीबाहेर काम करू पाहणे तेही वाईटच, परंतु आपल्याला जेवढे करता येईल तेही न करणे व आळशासारखे बसणे तेही वाईट. हे साऱ्या गावाचे काम आहे. तुला रुद्र म्हणता येत नाही तर नुसते पाणी घाल. या कामात तुझा भाग तू उचल. प्रत्येकाने हातभार लावला पाहिजे. कामचुकारपणा वाईट आहे हो. गोवर्धन पर्वत कृष्णाने उचलला तर सगळ्या गोपालांनी आपापल्या काठ्या लावल्या होत्या. या साऱ्यांची शक्ती सारखी का होती? तू उगीच वाचतोस मात्र. असले नुसते वाचून काय करायचे? सारी अक्कल शेणात जायची. त्या रामाच्या सेतूच्या वेळेचीही नाही का गोष्ट? मारुती, सुग्रीव, अंगद सारे मोठे मोठे वानर पर्वत आणत होते, परंतु ती लहानशी खार. तिला वाटले आपणही रामाच्या सेतूस मदत करावी. हा सेतू बांधणे पवित्र आहे. रावणाला दूर करणे हे सगळ्या जगाच्या हितासाठी होते. त्यामुळे साऱ्या जगाने त्या कामात भाग घेणे योग्य होते. ती लहानशी खारकुंडी वाळूत लोळे व वाळूचे कण जे तिच्या अंगाला चिटकत, तिच्या केसात अडकत, ते सेतूजवळ आणून ती टाकी. तेथे जाऊन अंग झाडी व ते कण पडत. तिला शक्ती होती त्याप्रमाणे ती काम करत होती. तुला हंडा उचलत नसेल तर कळशी घे. कळशीने दमलास तर तांब्या आण आणि त्यानेही दमलास तर फुलपात्रने. श्याम किती रे सांगायचे, आई समजावून सांगत होती. शेवटी श्याम उठला. लहानशी कळशी घेऊन देवळात गेला. कितीतरी मुले पाणी नेत होती. शंकराला कोंडीत होती, पाण्यात उडवीत होती. देवळात मंत्र चालले होते, पाणी ओतले जात होते. गंभीर देखावा होता. श्यामहून लहान लहान मुले तांबे भरून पाणी नेत होती. श्याम त्यांच्यात मिसळला. त्याला प्रथम लाज वाटत होती. एक भटजी श्यामला म्हणाले, श्याम, आज आलास वाटते. तू इंग्रजी शिकतोस म्हणून लाज वाटत होती वाटते. श्याम काहीच बोलला नाही. लहान मुले पाणी आणताना मंत्र म्हणत होती. वेदातील मंत्र हो श्याम, संस्कृत नव्हे. हे त्यांचे मंत्र मराठीत होते. पाऊस पडो, शेतभाते पिको, स्वस्ताई हो, असे देवाजवळ ती मुले मागत होती. श्यामला प्रथम लाज वाटत होती. संस्कृत रुद्र येत नव्हता व हे बालमंत्रही म्हणायला लाज वाटत होती. परंतु त्या मुलांच्या उत्साहाने श्यामची लाज पळून गेली. श्याम मोठमोठ्याने सांब सदाशिव पाऊस दे म्हणू लागला व त्या मुलांमध्ये मिसळून गेला. त्यांच्याबरोबर नाचू लागला. सामुदायिक कामात आपण असंही जे करता येईल ते आपण निरलसपणे केले पाहिजे. त्यात लाज कशाची? मुंगीने मुंगीप्रमाणे काम करावे आणि हत्तीने हत्तीप्रमाणे. बालमित्रांनो, आज आपण सांब सदाशिव पाऊस दे ही सुंदर अशी कथा ऐकली. चला तर मग उद्या भेटूया.